अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील घटनेनंतर हिंदू समाजावर खोटे आणि चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ 18 एप्रिल रोजी तेल्हारा शहरात बंद पाळण्यात आलाय। या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। जाणून घेऊया या घटनेचा आणि बंदचा सविस्तर वृत्तांत। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे 16 एप्रिल रोजी दहिगाव फाट्यावरील कमानवरील निळ्या झेंड्याच्या कथित अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप काही स्थानिक नागरिकांनी केला होता। या प्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दहिगाव येथील काही युवकांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे। मात्र ही तक्रार चुकीच्या पद्धतीने आणि सखोल चौकशी न करता दाखल करण्यात आल्याचा आरोप हिंदू समाज आणि स्थानिकांनी केला आहे। या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ समस्त हिंदू संघटना, हिंदू समाज आणि व्यापारी व्यावसायिक वर्ग यांनी स्वयंस्फूर्तीने तेल्हारा शहरात 18 एप्रिल रोजी बंदचे आवाहन केले होते। या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला। तेल्हारा शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद राहिली, तर काही भागांमध्ये व्यवहार सुरू होते। स्थानिकांनी तेल्हारा पोलिसांवर घाई गडबडीने आणि पक्षपातीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला असून हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे। हिंदू समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून खोटे गुन्हे रद्द करावेत अशी मागणी लावली आहे। या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि शहरात शांतता कायम होती। तेल्हारा येथील या बंदने हिंदू समाजाच्या निषेधाची तीव्रता दाखवली आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते आणि खोट्या गुन्ह्यांच्या आरोपांवर कसा निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे।